मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. लोकसभा निवडणूक 45 वर्षांवरील वृद्ध आणि 40% जास्त अपंग असणाऱ्या मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा मिळणार असून त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात खास पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मतदाराच्या 3 दिवस आधी टपाली मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहे. या अंतर्गत मतदान केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या वृद्ध आणि अपंग मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा लोकसभा निवडणुकीत प्रथमच उपलब्ध करण्यात आली आहे. मध्यंतरी 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीत ही सुविधा देण्यात आली होती. एरवी निवडणूक प्रक्रियेत सहभागी कर्मचारी आणि सैन्य दलातील मतदारांना टपाली मतदान करता येते. नव्यानं समाविष्ट झालेल्या घटकांना ही सुविधा वैकल्पिक स्वरूपाची आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत वृद्ध आणि अपंग मतदारांना घरी 12 अर्जाचं वितरण केलं जाणार असल्याचं अमरावतीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितलं. जे मतदार घरबसल्या मतदानाचा पर्याय निवडतील त्यांना या सुविधेचा लाभ देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. 12 अर्जाद्वारे टपाली मतदानाचा पर्याय निवडणाऱ्या मतदारांच्या घरी हे पथक जाईल. घरातच मतदान केंद्र सदृश्य रचना करण्यात येईल. मतपत्रिकेवर संबंधितांना मत नोंदविल्यानंतर मतपत्रिकेची नियमानुसार घडी घालून ती पाकिट बंद केली जाईल. या प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या 3 दिवसाआधीच घरबसल्या मतदानाची प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. या पद्धतीच्या मतदानासाठी 5 जणांचं पथक असेल. त्यात मतदान केंद्राध्यक्ष, दर्जा अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी, मदतनीस, पोलीस आणि चित्रीकरण करणारी व्यक्ती यांचा समावेश असेल.